जळगावमध्ये राहणारे हाजी हुसेन त्यांची 2 मंगल कार्यालय आहेत। तिथे त्यांनी असं काही नियोजन केलंय की त्यांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। पाहूयात नेमकं काय केलंय हुसेन यांनी। राज्यातल्या काही भागांमध्ये पावसानं हुलकावणी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण जेमतेमच आहे। जलसाठे अजूनही कोरडेच आहेत, त्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन गरजेचं आहे। म्हणूनच सावदामधले व्यावसायिक हाजी शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन यांनी जुन्या विहिरी रिचार्ज करण्याचा निर्णय घेतला। रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून विहिरी रिचार्ज केल्या जात आहेत। त्यांची 2 मंगल कार्यालये आहेत, त्यावरचं पाणी या विहिरीत संकलित केलं, त्यामुळे सुमारे 50 लाख लिटर पाणी जमिनीत मुरतंय। 8 लाखांचा खर्च यासाठी हुसेन यांना आला। ये जो काम कर रहे हैं इसका सभी भाई लोग करें। जिसके घर में पुराने कुएं पड़े हैं उसमें पानी लगाए, पाइप लगाए वापस, उससे लेवल बढ़ सकती है। जो पानी वेस्टेज जाता था वो वेस्टेज ना जाते हुए वो पूरा 40,000 स्क्वायर फीट आज वो सब संभाले जा रहा है और उसके अंदर जा रहा है। उसकी बड़ी खुशी हो रही है हमें। संपूर्ण बांधकामावर पडणारं पाणी पाईपनं या विहिरीत टाकलंय। या प्रकल्पाला अनेकांनी भेट दिली। खासदार रक्षा खडसे यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं। खडसे यांनीही रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचं सगळ्यांनाच आवाहन केलंय। ह्या ज्या जुन्या विहीर होत्या ज्या आत्तापर्यंत ते कचरा कुंडी म्हणून वापरली जात होती, पण ह्या परिवाराने ती विहीर जी आहे त्याचं खोलीकरण केलं आणि हे सगळं वॉटर हार्वेस्टिंगचं पाणी त्याच्यामध्ये ते टाकलं आणि जवळपास 30 लाख लिटर वर्षाला पाणी तिथे म्हणजे आपलं काय म्हणतात साठलं जाईल। म्हणजे तेवढं वॉटर ऑब्झर्वेशन जमिनीत होईल आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना याचा फायदा होईल। स्वतः पैसा खर्च करून यांनी हा प्रकल्प उभा केला। खरं म्हणजे आजपर्यंत शासनाने खूप प्रयत्न केलेत, तेही चालू आहेत, पण स्वतः पैसा खर्च करून अशा प्रकारचा प्रकल्प उभा करणं हे खरोखर एक आदर्शाचं उदाहरण आहे। हुसेन यांच्या पावलावर प्रत्येकानं पाऊल टाकणं ही आता काळाची गरज बनली आहे। जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।